एका गावात दोन मित्र राहत होते, राम आणि शंकर. राम साधा सरळ, पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत होता. शंकर गावातील श्रीमंत घरचा एक मुलगा होता. मोठा व्यवसाय, गाड्या, बंगला सगळं होतं. दोघांचं नातं लहानपणापासून घट्ट होतं, पण काळाने वळण घेतलं. शंकरच्या व्यवसायात अचानक मोठा तोटा झाला. दुकान बंद, लोकांचं देणं वाढलं आणि मित्र नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली. शंकर दिवसेंदिवस घरात राहू लागला. घराच्या बाहेर निघायचं धाडस त्याच्यामध्ये नव्हतं. कुणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आता, तो मनात म्हणत होता. एक दिवस संध्याकाळी दारावर टकटक आवाज आला. दार उघडलं तर राम उभा होता. हातात गरम चहाचा थर्मास आणि एक छोटंसं पॅकेट. शंकर हसला नाही, फक्त म्हणाला, राम, तुला माहीत आहे ना, मी आता काहीच नाही उरलो. राम शांतपणे त्याच्याकडे बघत म्हणाला, शंकर, पैसा परत मिळवता येतो, पण माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही. आणि जिथं विश्वास आहे तिथं सुख परत येतच. त्या एका वाक्यानं शंकरच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं, खरं सुख गाड्या बंगल्यात नसतं. खरं सुख म्हणजे कुणीतरी आपल्या अडचणीतही आपल्यावर विश्वास ठेवणं होय. त्या दिवसानंतर शंकरने नवा व्यवसाय सुरू केला आणि पहिला ग्राहक, पहिला भागीदार तोच राम होता. या कथेचा मुख्य संदेश, सुख हे पैशात नाही, तर अडचणीच्या काळात मिळणाऱ्या निस्वार्थ विश्वासात असतं. यासारख्या अजून कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.